परब्रह्मीचा बोध प्रत्यक्ष दावी, जयाची टीका वाचिता ज्ञानदेवी. अति मूढते आणिले ब्रह्मभावा, नमस्कार माझा तया ज्ञानदेवा. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. भजगोविंदम या आचार्यांच्या ग्रंथावरती आपण चिंतन करत आहोत. चिंतन करत असताना आपण भज आणि गोविंदम या शब्दांचे अर्थ पाहिले. भज म्हणजे काय, तर भज या शब्दाचे जे अर्थ पाहिले त्याच्यामध्ये आपण म्हटलं त्या गोविंदाची, भज म्हणजे सेवा करा, पूजा करा, संगती शरणागती घ्या, उपासना करा, त्याला मान्य करा आणि सत्संगती इत्यादी आपण त्याच्यावरचे अर्थ पाहिले होते. आणि गोविंद या शब्दाचेही अर्थ पाहिले होते. त्यामध्ये वराहरूपी भगवद अवतार पाहिला होता, गोपिकांबरोबर गोपालांबरोबर खेळणारा कृष्णरूपी अवतार पाहिला होता. त्याच व्यतिरिक्त वेदांनी सांगितलेलं जे ब्रह्मतत्व आहे त्या रूपानेही गोविंदाचं आपण चिंतन केलं होतं. हे सगळं पाहिल्यानंतर भज गोविंदम, गोविंदाचं भजन करा, गोविंद का जाणा, याच्याविषयी विचार करत असताना आचार्यांनी काय करा आणि काय करू नका हे सांगायला सुरुवात केली. आपलं आचरण कसं असावं, की कोणत्या आचरणामुळे आपल्याला त्या भगवत प्राप्ती होऊ शकते, ब्रह्मप्राप्ती होऊ शकते, याचा सगळ्याचा विचार आचार्यांनी सांगायला सुरुवात केली होती. त्यामध्ये दुसरा श्लोक आपण पाहिला होता. एकदा सगळेजण म्हणूया, एकत्रच म्हणू. मूढ जही धनागम तृष्णां, कुरु सद्बुद्धिं मनसि वितृष्णां. यल्लभसे निज कर्मोपात्तं, वित्तं तेन विनोदय चित्तं. भज गोविंदं भज गोविंदं, गोविंदं भज मूढमते. आचार्य इथे दुसऱ्या श्लोकामध्ये म्हणतात की सगळ्यात मुख्य व्यवहाराला आवश्यक असणारं काय आहे, तर धन आहे, अर्थ आहे. बरोबर आहे, अर्थ आहे, आवश्यक आहे, परंतु आवश्यकतेला आवश्यकतेच्या मर्यादेतच ठेवलं पाहिजे. कसं आहे, एखादी गोष्ट असते की नाही, एक फार सुंदर विचार सांगतो, एक फार सोपा विचार सांगतो. साधन हे आवश्यक असतं, साधन हे आवश्यक असतं, पण साधनाला आपली आवश्यकता जास्त असते. साधन हे आवश्यक असतं, पण साधनाला आपली आवश्यकता जास्त असते. आपण साधनाच्या आहारी गेलो की आपला विनाश होतो. आपलं होतं उलट, साधन आपल्या नियंत्रणामध्ये नसून आपण साधनाच्या आधारी जातो, साधनाच्या आहारी जातो. विचार करा, सारखं मोबाईल सारखं यंत्र, फक्त एवढं उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. प्रत्यक्षात त्याचा उपयोग काय आहे, की संपर्क आणि अत्यंत उपलब्ध, म्हणजे किती आत्ता मोबाईल, इंटरनेट, कॉम्प्युटर याच्यामुळे आत्ता आपण एकमेकांशी भेटू शकतोय, हा सत्संग होतोय, ह्या सगळ्यात मोठा उपकार आहे मोबाईलचा. पण त्याच वेळेला ज्यावेळेला सत्संग चालू असतो त्यावेळेला मोबाईलवरचे मेसेज पाहणं हा देखील दोषच आहे. पण तो दोष त्या साधनाचा नसून तो आपला आहे, कारण आपण त्याच्या आहारी जातो. तसंच अर्थ, जग चालायचं असेल, जगाचा व्यवहार चालायचा असेल, तर सगळ्यांसाठी एक कॉमन डिनॉमिनेटर, सगळ्यांसाठी एक साधन म्हणून आपण काय केलं, वित्त हे एक मापदंड ठरवला. पण तो ठरवल्यानंतर आपण त्याच्या आहारी गेलो आणि आपला विनाश झाला. म्हणून आचार्य म्हणतात की त्याच्या प्राप्तीसाठी, कारण काय आहे की तुम्ही ते वित्त, आपल्याला काय वाटतं की हे साधन कसलंय, सुखप्राप्तीचं साधन आहे. पैसा हे सुखप्राप्तीचं साधन नाही. पैसा हे सुखप्राप्तीचं साधन नाही. पैसा
हे त्या साधनांच्या प्राप्तीचं साधन आहे ज्याच्यामुळे मला असं वाटतं की मला सुख मिळतं. पैसा हे त्या साधनांच्या, त्या वस्तूंच्या प्राप्तीचं साधन आहे जी मिळाल्यानंतर, ज्या वस्तू मिळाल्यानंतर मला असं वाटतं की मी सुखी होतो. पण प्रत्यक्षात मी होतो का तसा सुखी? तर नाही होत. म्हणून आचार्य म्हणतात की या धनाच्या प्राप्तीसाठीची जी इच्छा आहे ती सोडून दे. मग काय कर? यल्लभसे निज कर्मोपातम वित्तम तेन विनोदय चित्तम. जे काही तुझ्या कर्तव्य कर्माने प्राप्त झालेलं आहे तेवढ्यातच समाधान मान. कारण कितीही मिळालं तरी पुढे समाधान नाही ना. किती पैसा मिळाल्यानंतर माणूस समाधानी होईल? सुखी माणसाच्या सदऱ्याची तर गोष्ट आपल्याला माहीतच आहे. एकदा राजा प्रचंड आजारी पडला होता, तर एका वैद्याने सांगितलं, अरे तुला जर का या आजारातनं बरं व्हायचं असेल तर तुला एक करावं लागेल, तुला या जगातला जो कोणी सुखी माणूस आहे की नाही त्याचा सदरा अंगात घालावं लागेल. झालं. राजाला बाकी काय कमी आहे? पाठवले शिपाई सगळीकडे. राज्यातल्या प्रत्येकाकडे लोक गेले, दारात ठोठावत होते. ठोठावलं दार, विचारलं, तुम्ही सुखी आहात का? का हवं? का हो? कशासाठी विचारताय? प्रत्येकाला वाटत होतं मनातनं आपण सुखी होत, पण असा प्रश्न विचारल्यानंतर विचारावं लागतं. शिपायांनी विचारलं एक की तुम्ही सुखी आहात का? ते म्हणाले, का असं का विचारताय? नाही, तुम्ही सुखी असाल तर राजाला सदरा पाहिजे तुमचा, म्हणजे तो बरा होईल. आता जर का आपला सदरा राजाने घातला आणि तो बरा झाला नाही तर आपण खोटं बोललो म्हणून आपल्याला शिक्षा. म्हणून प्रत्येक जण नाहीच म्हणाला, कारण प्रत्येकाला हा विश्वास होता की मी तोंडाने सुखी म्हणेन पण मनातल्या मनात मला माहिती मी सुखी नाही. करता 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 शेवटी सगळेजण दमले आणि काही जण नदीच्या किनारी एका माणसाला त्यांनी पाहिलं, बसला होता आरामात शांत. त्यांनी विचारलं, ए काय रे, सुखी आहेस काय रे तू? माणूस कुठे बसलाय आणि कुठे आहे आणि कसा आहे याच्यावरनं भाषा बदलते त्याच्याशी बोलण्याची. लोकांना घरात जाऊन भेटत होते तेव्हा तुम्ही सुखी आहात का? पण हा रस्त्यावरती असा झाडाखाली बसला होता ना. म्हणाला, काय रे सुखी आहेस का तू? एकेरीत आलं. एकेरीत आलं. माणूस म्हणाला, का हो, का विचारताय? तो म्हणाला, नाही तू सांग, आम्ही नंतर सांगू. तो म्हणाला, हो मला कसली चिंता नाही, जगामधला सगळ्यात सुखी माणूस कोण असेल तर तो मी आहे. बरं मग तुझा सदरा दे. हा म्हणाला, ते काय असतं? मग शिपायांच्या लक्षात आलं की त्याने सदराच घातला नव्हता. म्हणजे ज्याच्याकडे सुख, जो सुखी आहे त्याच्याकडे सदरा नाही आणि ज्याच्याकडे सदरा आहे तो सुखी नाही. तात्पर्य काय? तर जी सुखाची साधनं आहेत असं मला वाटतं ती सुखाची साधनं नाहीत. इथे उपनिषदाचा एक सिद्धांत आचार्यांनी सांगितला, तो म्हणजे ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत त्याम जगत, त्यातलं दुसरं चरण, तेन त्यक्तेन भुंजिथाः मा गृधः कस्य स्विद्धनम. तेन त्यक्तेन भुंजिथाः, त्याचा त्याग करून उपभोगायला शिका आणि कोणा दुसऱ्याचंही धन ग्रहण करू नका. वरदानंद भारतींनी एक फार सुंदर उदाहरण दिलंय. ते म्हणाले की एकांकडे उत्सव होता. आता उत्सवामध्ये जे कोणी आले गेले आहेत त्यांना काहीतरी वस्त्र द्यायचं, त्यांचा काहीतरी पुरस्कार करायचा, असं सगळं चालू होतं. मग घरामध्ये नेहमी काम करणारी जी मोलकरीण होती त्या माणसाच्या असं लक्षात आलं की अरे येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्यांना आपण काही ना काहीतरी दिलं, हिला काही दिलं नाही. आता हिला काही दिलं नाही, मग आता काय करावं? तर त्याच्या लक्षात आलं की अरे घरामध्ये एक अशी साडी आहे जी आहे खरी पण एकदाही वापरलेली नाही, कोरी करकरीत आहे आणि जी वापरली जाण्याची शक्यता वाटत नाही. त्यांनी ती साडी काढली आणि त्या मोलकरणीला दिली. त्या मोलकरणीला अत्यंत आनंद झाला आणि मग ती साडी ती घेऊन गेली. पुढे ती साडी तिने घातली नाही, पण तिच्या चेहऱ्यावरती तो आनंद होता. म्हणजे झालं काय?
ती साडी नेसली नाही, तिने घातली नाही, नेसली नाही, पण तिच्या चेहऱ्यावरती तो आनंद होता. म्हणजे काय झालं की याने आपल्याला जे आवश्यक जी वस्तू आपल्याला नाही ती ज्याला आवश्यक आहे त्याला दिल्यानंतर यालाही सुख समाधान का वाटलं? कारण कोणाच्या तरी ती वस्तू उपयोगाला आली. तसंच आहे, यल्लभसे निज कर्मोपात्तम, जेवढं आवश्यक आहे तेवढं, ती मर्यादा आपण कुठेतरी ठरवली पाहिजे. नाहीतर आशावधी कोगतः, कोणाच्या आशेचा अंत झालाय हो, कधी आशा संपत नाही. इथून मग पुढे आचार्य एक फार, आपण जो म्हणतो ना, सामान्यतः आपण ज्या विषयाला स्पर्श करत नाही अशा विषयाचा विचार म्हणतात. ते म्हणतात, नारीस्तनभरनाभिदेशम दृष्ट्वा मागमोहावेशम एतन्मांसवसादिविकारम् मनसि विचिन्तय वारं वारम्. एकत्र, नारीस्तनभरनाभिदेशं दृष्ट्वा मागमोहावेशम् एतन्मांसवसादिविकारम् मनसि विचिन्तय वारं वारं. भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते. आचार्य इथे म्हणतात, नारी स्तनभर नाभी देशम. इथे जेव्हा नारी हे म्हटलंय कारण तो उपदेश समोर पुरुष आहेत त्यांना केला गेलाय, पण स्त्रियांना उपदेश केला असेल तर तो पुरुषालाही लागून घ्या. पुरुषाचं स्त्रीविषयी असणारं आणि स्त्रीचं पुरुषाविषयी आणि त्याच्यामध्ये त्या शरीराविषयी असणारं जे आकर्षण आहे त्याच्यावरती इथे आघात केलेला आहे. त्या शरीराचं आकर्षण नको, जे काही तुम्हाला सौंदर्याची लक्षणं म्हणून जी तुम्हाला वाटतात त्याला पाहून तुम्ही आकर्षित होऊ नका. का? एतन मांसमयादी विकारम, काही नाही, हे केवळ मांसमय आहे, ते हाडामासाचा केवळ तो गोळा आहे. पॅकिंग चांगलं आहे म्हणून आपल्याला ते चांगलं वाटतं. आणि हा विचार मनामध्ये वारंवार करा. इकडे सगळे माझ्यापेक्षा जवळपास सगळेजण मोठे आहेत, त्यामुळे मला खात्री आहे की तुम्हाला तो माहिती असेल. पुष्पक नावाचा एक चित्रपट होता ह्याचा, कमल हसनचा मूकपट. त्याच्यातला एक जर का तुम्हाला सीन आठवत असेल तर तो त्या माणसाला पकडून डांबून ठेवतो. मग त्याचं जे काही शौचविधी वगैरे जे असतं ते सगळं तो एकत्र करून त्याला गिफ्ट रॅप करून तो खोका कचऱ्यात टाकत असतो. आता एकदा एके दिवशी होतं काय, असं ते सगळं आहे खोका, तो असा हळूच टाकतो आणि निघून जातो. आणि हे माणूस एक पाहतो, ह्याला गंमत वाटते, ह्याने काय टाकून दिलं वगैरे, रॅपिंग तर काय दिसतंय, चांगलं गिफ्ट रॅप केलेलं आहे, खोका आहे छान मोठा. म्हणून हा माणूस जातो आणि तो खोका उघडतो. वाटतं काहीतरी घबाड मिळेल, पण आतमध्ये काय असतं, ज्या माणसाला ह्याने डांबून ठेवलेलं असतं त्याची शौच मूत्र विष्ठा हे सगळं असतं. तो माणूस तो खोका तसाच टाकून देतो आणि दूर पळतो. कधी आपण आपल्या शरीरात आत डोकावून पाहिलं तर आपल्या तेच लक्षात येईल. मग शरीराविषयीची आसक्ती आली कुठून? वैराग्य हा विषय इथे चाललोय म्हणून सावरकरांचं उदाहरण सांगतो. सावरकरांना बोटीने अंदमानला नेत होते, त्यावेळेला त्यांना कुठे ठेवलं गेलं तर एक पिंप होतं. सगळ्या कैद्यांना जिकडे डांबून ठेवलं होतं तिकडेच एक पिंप होतं की ज्याच्यामध्ये त्यांनी जे काही मलमूत्र विसर्जन आहे ते करावं. आणि त्या पिंपाच्या जवळ त्यांना बसवलं गेलं. त्यांना सांगितलं तुम्ही इथेच बसायचं, हलायचं नाही. मानसिक छळ करायचा होता ना, दुसरं काही नाही.
बरोबरचे जे कैदी होते त्यांनाच वाईट वाटलं. एक कैदी म्हणाला, अहो, कोणाला आम्ही सांगणार नाही, कोणाला कळू देणार नाही, पण तुम्ही तिकडे बसू नका, तुम्ही बाजूला व्हा, आम्ही तुमच्या जागी बसतो. एक 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 करून. सावरकर म्हणाले, अरे तुला असं वाटतंय, पण मला सांग, हे घाणीचं पिंप बाहेर दिसतंय, पण आपल्या शरीरामध्ये जे आपण घाणीचं पिंप घेऊन फिरतो त्याचं काय? मग आपल्याला त्याच्याविषयी किळस, घृणा का वाटावी? मुद्दा हा असा आहे की या शरीराविषयीचं आपल्याला आकर्षण आलं कुठून? ते आलं आपण मान्य केलं म्हणून, बाकी काही नाही. आपल्याला तसं सांगितलं गेलं आणि आपण मान्य केलं. एक अत्यंत व्यावहारिक विचार सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या आकर्षण कसं, आधुनिक विज्ञान म्हणेल की हे सगळं सायंटिफिकली आहे, तुम्ही त्याच्या विरुद्ध जाताय तर तुमच्या मनाच्या विरुद्ध जाताय वगैरे. मान्य आहे ना, आपल्या शरीरामध्ये जे काही स्राव आहे त्या सगळ्यामुळे हे सगळं घडतं, हे जरी मान्य केलं तरी त्याला काहीतरी मर्यादा आहे ना. कुठेतरी आपल्याकडे विवेक नावाची गोष्ट दिलेली आहे ना देवाने. नाहीतर पशु आणि आपण याच्यात फरक काय झाला? प्राण्यांसारखंच वागायचं असेल तर आपण प्राणीच झालो ना, मग माणूस म्हणून आपण वेगळे का ठरतो? एकानी फार सुंदर विचार मांडला. तो म्हणतो की आजची जी काही आपली जी अवस्था आहे की नाही, सामाजिक म्हणा किंवा कुठलीही म्हणा, तिला जबाबदार कोण असेल? तर एका दृष्टीने आपण आहोत, हे जरी खरं असलं तरी वृत्तपत्र, जाहिराती, मासिक हे सगळे जबाबदार आहेत. कोणत्या दृष्टीने जबाबदार आहेत? तर या संपूर्ण अनेक 50 वर्ष घ्या नाही तर 100 वर्ष घ्या, जेव्हापासून वृत्तपत्र, मासिक आणि जाहिराती अस्तित्वात आहेत तेव्हापासून या सगळ्यांनी काय केलं? या सगळ्यांनी ज्या गोष्टी आपण मान्य करू आणि ज्या गोष्टी आपल्याला चालतात याच्या व्याख्या बदलल्या. हळूहळू हळूहळू हळू बदलल्यात, पण त्या बदलल्या. आता आपण ते सगळे उपस्थित आहोत, अत्यंत वेगवेगळ्या वयोगटातले आहोत, तरी देखील स्वतःने आत्मपरीक्षण करून पहा. 10 ते 20 वर्षांपूर्वी जी गोष्ट मला 10 ते 20 वर्षांपूर्वी जी गोष्ट मला संस्कृतीचा घात करणारी, संस्कृतीची हानी करणारी अशी वाटत होती, तीच गोष्ट आज मला मान्य आहे. आणि ज्या गोष्टीवरती मी हसत होतो त्याच गोष्टीला आता रेसिझम किंवा त्याच्यावरती अनेक बाकी काही जे आहेत, म्हणजे विनोद जरी असला तरी तो जातीवादी वगैरे इत्यादी त्याला लक्षणं लावून त्याच्यावरती आता टीका केली जाते. आपल्या आवडी कशामुळे बदलल्या? तर हे याच्यामुळे. म्हणजे थोडक्यात आचार्यांना एवढं सांगायचंय की हे जे काही आहे तो मांसमय आदी विकार आहे. सत्य काय ते पहा, बाहेरचं आवरण पाहू नका. माऊलींची एक ओवी आहे. माऊली म्हणतात की दुःख येतं ना, तर दुःख हे सुखाचा सदरा घालून येतं. काय येतं? 2 मुलं, एक सुख एक दुःख. आता दोघांनाही खेळायला जायचंय, पण सगळेजण सुखाला खेळायला घ्यायचे, दुःखाला कोणी खेळायला घ्यायचं नाही. असं बरेच दिवस झालं, दुःख रडायला लागलं. माईने काय केलं? दुःखाला बोलावलं, त्याला सुखाचा सदरा घातला आणि सांगितलं जा खेळायला. आता सुखाचा सदरा पाहिल्यानंतर त्या सगळ्यांना वाटलं सुखच आहे, म्हणून खेळायला बोलवायला लागले. आणि मग खेळायला सुरुवात झाल्यानंतर, खेळ अर्ध्यावरती आल्यानंतर कळायचं की अरे सुखाचा सदरा घातलेला हे तर दुःख आहे, पण तोपर्यंत वेळ टळलेली असायची. हे असे एतन मांसमय आदी विकारम, हा केवळ एक हाडा मांसाचा गोळा आहे, बाकी काही नाही. त्यामुळे त्याच्या ठिकाणी असणारं जे आकर्षण आहे
त्याच्या मर्यादा, सत्य असत्यता ही आपणच ठरवली पाहिजे. का ठरवली पाहिजे? असं का हो? बदलतं ना, जग बदलतं. तुमचं आकर्षण जर का त्या बाह्य रूपावरती अवलंबून असेल तर ते रूप बदललं की तुमचं आकर्षण बदलणार. आणि ते बदलणार आहेच, कारण बदलणं हा जगातील प्रत्येक वस्तूचा स्वभाव आहे. परमात्म भिन्न, ब्रह्म भिन्न कोणतीही वस्तू जगात अशी नाही जी बदलत नाही. परमात्मा एकच नित्य आहे जो कधीही बदलत नाही. बाकी सगळ्या वस्तू क्षणिक आहेत, नष्ट होणाऱ्या आहेत आणि सतत बदलणाऱ्या आहेत. तोच विचार आचार्य पुढल्या श्लोकामध्ये म्हणतात. 4थ्या श्लोकामध्ये ते म्हणतात, नलिनी दलगत जलमति तरलम तद्वज्जीवितमतिशय चपलम विद्धि व्याध्यभिमानग्रस्तं लोकं शोकहतं च समस्तम्. एकत्र, नलिनी दलगत जलमति तरलम तद्वज्जीवितमतिशय चपलम विद्धि व्याध्यभिमानग्रस्तं लोकं शोकहतं च समस्तं भज गोविन्दं भज गोविन्दं गोविन्दं भज मूढमते. आचार्य म्हणतात, नलिनी दलगत जलमिव. नलिनी दल, कमळाचं पान, त्याच्यावरचा पाण्याचा थेंब किती वेळ राहतो? किंवा अगदी आपल्याला कमळाचं पान पाहिलं नसेल तर अळवाच्या पानावरचे थेंब तर नक्कीच पाहिलेत. पान झटकलं की सगळं साफ, एकही थेंब त्या पानावरती राहत नाही पाण्याचा. किती अस्थिर आहे त्या कमळाच्या पानावरचं पाणी, तेवढंच अस्थिर आहे हे आपलं जीवन. तद्वत जीवितम अतिशय चपलम. चपल, तुम्हाला चपळ म्हणजे काय याची व्याख्या पाहायची असेल तर आकाशात चमकणारी जी वीज आहे ती चपल आहे, तिचं दुसरं नाव आहे. किती क्षणात चमकून जाते. अरे पाहतोय तोपर्यंत ती चमकून गेलेली असते. केवढा क्षणभंगुरता आहे तिच्या ठिकाणी, तेवढी क्षणभंगुरता आहे आपल्या या जीवनाच्या ठिकाणी. आणि एवढंच नव्हे, हे क्षणभंगुर आहे, पण त्यातच कसं येते, विधी व्याधी अभिमानग्रस्तम. ते ग्रस्त आहे, व्यापलेलं आहे. कशाने? अभिमानाने, व्याधींनी. जे काही व्याधी, अभिमान, अहंकार या सगळ्यांनी ते पूर्ण भरलेलं आहे. आणि याच्यामध्ये शोकहतम, प्रत्येक जण शोकाने व्याकुळ झालेला आहे. जीवन क्षणभंगुर आहे. म्हणजे जेवढं काही तुम्हाला जगायला मिळत आहे त्याच्यामध्ये रोग, पीडा, अहंकार, दुःख, शोक हेच सगळे. मग हे असं असेल तर त्यामध्ये दुःखाला कारणीभूत होणारी सुख शोधायची का नित्य निरतिशय सुखाचा शोध घ्यायचा? नलिनी दलगत जलम अत्यंत क्षणभंगुर आहे. म्हणून आचार्य म्हणतात की ह्या क्षणभंगुरतेचा विचार केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की अरे, आत्ताच मला वेळ मिळालाय, बरवी हे वेळ सापडली संधी. हा मनुष्य जन्म मिळालाय, मला भगवंताची भक्ती, सेवा, पूजा, उपासना, ज्ञान प्राप्त करण्याचा
वेळ ज्ञान प्राप्त करण्याची संधी प्राप्त झाली आहे, उपयोग केला पाहिजे. जे काही म्हणून मला सुखात्मक वाटतंय त्या इतर सगळ्यांचा मी त्याग केला पाहिजे, त्याला दूर लोटलं पाहिजे. म्हणून काय करा, तसं व्हायचं असेल तर भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. पण कोणी म्हणेल, अहो पण कसं आहे, तुम्ही म्हणता ते सगळं खरं आहे, पण ना हे दुःख घरातल्या लोकांना पाहिल्यानंतर जातं हो. किती प्रेम करतात माझ्यावर, ते मला अगदी जवळ घेतात, माझा वाढदिवस साजरा करतात, माझी साठी शांत करतात, सहस्रचंद्र दर्शन करतात. काय सांगू हो तुम्हाला. प्रत्येक वेळेला असं वाटतं ना तुमच्या प्रवचनाला आलं की हे सगळं खरं आहे, की जगात दुःख भरलेलं आहे, काही नाही या जगामध्ये. पण घरी गेल्यानंतर संध्याकाळी थालीपीठ खाल्लं काय, भजी खाल्ली काय, वरण भात खाल्ला काय, परब्रह्म ताटात अवतरतं हो. तुम्ही म्हणता त्याच्यात विश्वास नाही. त्याच्यावरती आचार्य कान उघडणी करतात. थोडक्यात सांगतो, आपण तो श्लोक उद्याला पाहू. ते म्हणतात की तुला असं वाटतं रे, पण कुठपर्यंत ते तुझ्यावरती प्रेम करतात, कुठपर्यंत घरातील व्यक्तींवरती आपलं प्रेम असतं. आचार्य विचार सांगतील, पण ते चिंतन आपण उद्याला पाहू. पुंडलीकवरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरुनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय.